आज ना मी तुम्हाला मस्त फराळासाठी म्हणजे ज्यावेळेस आपले उपास व्रत वगैरे असतात ना त्यावेळेस असे साबुदाण्यापासून मस्त अशा गरमागरम क्रिस्पी आणि टेस्टी अशा पुऱ्या बनवून दाखवणार आहेत. म्हणजे साबुदाण्यापासून आपण नेहमी साबुदाणा खिचडी म्हणावा किंवा आपण वेगवेगळे पदार्थ खातो फराळाचे, पण साबुदाण्यापासून अशी गरमागरम मस्त पुऱ्यासुद्धा तयार होतात बरं का. तर त्यासाठी मी एक मोठा बटाटा कच्चा घेतलेला आहे, कट करून त्याची स्लाईस घेतलेत आणि त्यानंतर इथे थोडासा साबुदाणा. आता उपास एकटेचाच आहे त्यामुळं मी एकटे पुरताच करते आणि उरलेलं पण खातीनच बाकीचे. त्याचा साबुदाणा घ्यायचा आणि थोडासा असं नॉर्मल टेम्परेचर ठेवायचं, काढायचं, अगदी तापवायची नाही आहे, मंद आचेवर फक्त याला थोडासा हलकासा शेक द्यायचा आहे. फक्त हलकासा शेक द्यायचा आहे आणि लगेचच याला काढून घ्यायचं आहे, कारण की जास्त मग तुम्ही याला भाजला की मग करपलं जाईल, म्हणून याला लगेच काढायचे. हे बघा, लगेच काढून घ्यायचं. फक्त थोडासा याला गरम करायचं आहे, जास्त करायचं नाही आहे. आता आपण काय करायचं, याचं वाटण करायचं आहे. तर आपण याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून घ्यायचे. 2 बॅच करायचे त्याचे, म्हणजे एकदम झालं तरी चालते. ते बघा, हे असं वाटून घेतलं आहे. आता हे जाडसर आहे, दरदरा आहे, याच्यामध्ये दाणे दाणेसुद्धा आहेत, कारण साबुदाणा आहे तो. साबुदाणा आणि तांदूळ वाटता वेळेस ना त्याच्यामध्ये असे जाडसरपणा राहतो आणि त्याच्यामध्ये असे कणसुद्धा राहूनच जातात, म्हणून त्याला 2-3 वेळा असं चाळणीच्या साहाय्याने मस्त त्याचं पावडर किंवा पीठ असं काढून घेत राहायचं आणि मग उरलेल्या बॅच पुन्हा मिक्सरमध्ये टाकून असं पुन्हा एकदा बारीक करवत राहायचं, जेणेकरून छानपैकी आपल्याला मस्त पावडर भेटतो. म्हणून मी आता हे 2-3 वेळा चांगलं याला बारीक करून घेतलं आहे, चाळणीच्या साहाय्याने चाळून मस्त असं पावडर आणि पीठ म्हणा तुम्ही याला असं करून घेतलेलं आहे. साबुदाण्याचं पीठ तयार केलं आहे, रेडीमेडसुद्धा भेटतं, पण मी घरीच केलं आहे, घरच्या घरी. आता हे बटाटे आहेत ना, हे सगळं याच्यामध्ये टाकून घेते मिक्सरच्या त्याच भांड्यात जिथं आपण साबुदाण्याचं वाटण केलं आहे पावडरचं. त्याच्यामध्ये 2 मिरच्या टाकायच्यात. आता आपल्याला थोडासा तिखटपणा हवा आहे आणि अद्रक टाकायची. इथं लसूण नाही वापरायचं, कारण उपासामध्ये किंवा व्रतामध्ये लसूण खात नाहीत, तर आपण लसूण नाही टाकायचं, अद्रक टाकायचं आहे. आणि 2 मिरच्या, थोडी कोथिंबीर. आणि जर मीठ खात असताना तुम्ही तर नक्की नाही टाका, आणि जर नसेल खात तर तुम्ही स्किप करा मीठ. तर मी थोडंसं नॉर्मल मीठ टाकलं आहे, जास्त पण नाही टाकलं आहे. आणि जिरे तर सगळ्यांनाच माहिती आहे, जिरे तर हे लागतात. आता हे सगळ्याचं आपल्याला मस्त वाटण करून घ्यायचे. थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण की ऑलरेडी बटाट्यामध्ये ओलावा असतो, पाणी असतं, त्यामुळे ना थोडंसं फक्त पाणी टाकून याचं वाटण करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे याचं वाटण करून घ्यायचं आहे. मस्त अशी एक प्युरी तयार होती याची. आणि हे जे आपण साबुदाणा वाटून घेतलं आहे, म्हणजे पीठ बनवलं आहे ना, त्याच्यामध्ये सगळी प्युरी बटाट्याची टाकून घ्यायची आणि मग छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी. खूप खमंग, टेस्टी आणि चवदार पुऱ्या लागतात. म्हणजे उपासाच्या दिवशी जर तुम्ही ह्या बनवून खाताल ना, तर तुम्हाला भूक म्हणजे एकदम अशी भूक मिटल्यासारखी वाटेल, म्हणजे असं पोट भरल्यासारखं वाटेल मस्तपैकी. तर आता छान याचं पीठ मळून घेतलं आहे मस्त, आणि थोडा वेळ फक्त 5 मिनटं याला मी बाजूला ठेवते आणि 5 मिनटानंतर मग आपण याच्या पुऱ्या करायच्या आहेत. आता पुऱ्या करायची 2 पद्धत आहे. तर एक पद्धत म्हणजे कशी, आपल्या जे नॉर्मल पुऱ्या असतात ना त्या अशा लाटून घ्यायची, आणि दुसरी म्हणजे अशी हातावर बनवायची. तर ही पद्धत ना मला खूप आवडली, म्हणजे पटकन होऊन जाते बघा. अशी लाटी घ्यायची, एक छान असा गोलाकाराची लाटी घ्यायची आणि त्याला हलक्या हाताने थोडंसं पाणी लावून असं प्रेस करत मस्त गोलाकार अशी पुरी बनवायची. ही खूप सोपी पद्धत आहे आणि झटकेपटसुद्धा याने बनल्या जातात. फक्त आवडीनुसार तुम्ही इथं लहान मोठी पुरी करू शकता. हे बघा, असं थोडंसं हलक्या हाताने पाणी लावलं की म्हणजे कसं मस्त आपल्यालाही प्रेस करता येईल, म्हणजे चिपकणारसुद्धा नाही आणि याचा आकारसुद्धा मग वाढला जातो. हे बघा, मस्त अशा पुऱ्या तयार होतात. ह्या जाडसर करा किंवा पातळ करा आवडीनुसार. तर मी अशा मिडियम ठेवलेल्या आहेत आणि ही साईज खूप छान वाटली मला, म्हणून ह्या साईजच्या मी मस्त 4-5 करून घेतलेल्या आहेत. आणि बाकीचं पीठसुद्धा राहिलं आहे, ते नंतर करते. आता लगेच आपण पॅनकडे जाऊया. थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं, कारण की याला काही जास्त तेल लागत नाही, की आपल्याला गव्हाच्या पिठासारख्या अशा तरंगत नाही करायच्या, तळवायच्या. तर हे फक्त आपल्याला थोड्याशा पॅनकेकसारख्या अशा फ्राय करून घ्यायच्या. हेल्दी आहे, खूप छान पुऱ्या लागतात ह्या. त्याच्यामध्ये आपण ही एक पुरीनं टाकून घ्यायची आहे. गरम तेल केला आणि मंद गॅस करायचा, बरोबर एकदम मस्त अशा क्रिस्पी रेड ब्राऊन येईपर्यंत याला फ्राय करायचं. आणि लगेच पलटी करायची नाही, कारण हा साबुदाणा आहे, गव्हाचं पीठ नाही आहे. आता साबुदाणा असल्यामुळं कसं हे तुटलं जातं लगेच, म्हणून ना थोडंसं शक्यतो हलका हात वापरायचा, म्हणजे सगळी प्रोसेस हलक्या हातानेच करा तुम्ही. असंच चमच्याच्या सहाय्याने आलटी पलटी करून घ्या. हे बघा, किती छान त्याच्यावर रंग आला आहे, मस्त क्रिस्पी रेड ब्राऊन रंग यायला लागला आहे. इतक्या खमंग टेस्टी दिसायला लागल्यात ना. उपासाच्या दिवशी जर असं हेल्दी आणि मस्त चटपटीत खावायला भेटलं तर किती भारी वाटतं बघा, मस्त वाटते. आणि
फराळाला तर सगळ्यात उत्तम आहे हे, कारण हेल्दी पण आहे हे. आणि याच्यामध्ये आपण तेलाचा सुद्धा वापर कमी केला. तर इकडे बघू शकता आपल्या पुरीचं टेक्स्चर बघा किती छान झालेलं आहे, मस्त वाटतात आहे. आणि पटकन शेकून पण निघतात, काही टाईम लागत नाही, फक्त तेल चांगलं तापलेलं असलेलं हवे बस. आणि मग असं हलक्या हाताने याला आलटी पलटी करून घ्यायचं आहे बघा. हे बघा किती भारी आपल्या अशा ह्या पुऱ्या फुगल्या पण गेलेल्या आहेत बघा. बाजूची तिकडची पुरी आहे एकदम मस्त फुगलेली आहे ही बघा, ही वाली. तर मस्त वाटतात अशा पुऱ्या, खमंग लागतात खाता वेळेस आणि सगळेजण आवडीने खातात. जर तुम्ही त्यांना अशी उपासाची जी स्पेशल अशी पुरी बनवून दिली ना, न सांगता, तर आवडीने खातील आणि बोलतील पण की कशी बनवली ही पुरी, नक्की सांगा. हे बघा कशी छान पुऱ्या फुगत चाललेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात बघा. किती भारी अशी पुरी आपली तयार झाली खाण्यासाठी गरमागरम. तर आता मी हे काढून घेते, चांगला शेक भेटलेला आहे. तुम्ही रंग याचा बघू शकता किती भारी आलेला आहे. आणि तेलाचा वापर तर अजिबातच केलेला नाही आपण जास्त. तर ते मस्त क्रिस्पी झालेले आहेत. आता हे काढून घेते. बटाटा आपलं चांगलं शेकून निघलं आहे पिठासोबत साबुदाण्याच्या. हे बघा आता हलक्या हाताने एक हे काढून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तेल अजिबातच नाही आहे, खूप मस्त झालेल्या आहेत पुऱ्या क्रिस्पी. हे बघा आता हे सगळ्या काढून घ्यायच्या आणि थंड करायच्या. आणि थंड झाल्या की मग गरमागरम याला सर्व करायचे. आता हे उरलेलं मी तुम्हाला बोलले, उरलेलं मी ठेवलं आहे, त्यासुद्धा मी याच्यामध्ये टाकते. एकच आहे, बाकीच्या पण आहेत, तर मी काढून घेते लगेच. भरपूर होतं, तुम्ही जितका बटाट्याचा वापर करता आणि जितका साबुदाण्याच्या पिठाचा वापर करता तितका पुऱ्या भरपूर होतील. आता मला एकटीपुरतंच करायचे होते, म्हणजे मी एक मोठा अख्खा बटाट्याचा पुऱ्या केलेल्या आहेत आणि अर्धी वाटीत फक्त साबुदाणा वापरला आहे, म्हणून जितक्या होते तितका पुऱ्या मी मस्त बनवलेल्या आहेत. हे बघा झाल्यात भरपूर आपल्या अशा पुऱ्या. तर थंड केलेल्या आहेत पुऱ्या, एका प्लेटमध्ये काढल्यात. गरमागरम आता चहा बनवायचा आहे, उपासाचा दिवस असल्यामुळे चहा बनवायचा आणि चहासोबत ही पुरी खायची. इतकं भारी वाटतं ना, म्हणजे स्पेशली जर आपला उपास असतो त्यावेळेस तर खाऊ वाटतंच. मग काही असू, मग फळ असू, काही असू. आणि ना तोंडाला असं चटपटीचं खाऊच वाटतं. त्यामध्ये ह्याच्यामध्ये ना आपण मिरचीचा अद्रकचा चांगला तिखटपणा दिला आहे. आणि स्पेशल म्हणजे आपण ह्याच्यामध्ये ना बटाटे टाकले, तांदळाचं पीठ टाकले. आता हे केचप आहे ना, हे केचप नाही खात मी उपासाला, पण डेली जर तुम्ही अशा बनवतात ना, तर ते उपासाला हे केचपसोबत तुम्ही एक खाऊ शकता, म्हणजे उपास नसलं तर. आता मी एक खात नाही कारण माझा उपास होता, फक्त मी तुम्हाला सांगितलं की असं नॉर्मल जर या पुऱ्या केल्या कधी इतर दिवशी तर तुम्ही केचपसोबत खाऊ शकता. उपासाला मात्र खाऊ नका केचपसोबत. तर हे बघा आता मस्त मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा आतपर्यंत आपलं बटाटा बघा किती छान याच्यात सेट झालं आहे. आणि याचा बॅटर बघा किती भारी वाटतं आहे, अगदी हिरवागार रंग आला आहे मस्तपैकी. आणि छान याच्यामध्ये नॉर्मल तिखटपणासुद्धा आहे, जिऱ्याचा फ्लेवर पण खूप भारी लागणार आहे. म्हणजे तुम्ही खाता क्षणी तुम्हाला आवडेल अशी पुरी आहे. तर आजचा बेत आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, मस्त राहा.